अमरावतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे याकरिता भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात कृती समिती स्थापन केली। 2016 पासून वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात आली। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात अमरावती वैद्यकीय महाविद्यालय करण्यात येईल अशी घोषणा केली होती। मात्र नंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रकरण थंडबस्त्यात पडले। नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर याकडे दुर्लक्ष करण्यात आले। या पाठोपाठ इतर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय बनवण्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला। मात्र अमरावतीत वैद्यकीय महाविद्यालय होऊ शकले नाही। याकरिता भाजपाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी वेगवेगळे आंदोलन करण्यात आले। 25 जानेवारीला सद्बुद्धी दे धरणे आंदोलन करण्यात आले, तर शहरात दुचाकी रॅली भाजपाच्या वतीने काढण्यात आली। याचप्रमाणे पुन्हा सोमवारी भाजपा अनुसूचित जाती जमाती आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले। यावेळी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध नारेही देण्यात आले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला निधी मंजूर करण्यात आला नाही तर अमरावती बंद करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। यावेळी भाजपा अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष प्रकाश डोफे, भाजपा अनुसूचित जमातीचे आघाडी अध्यक्ष मनीष आत्राम सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे हे गेले 35 वर्ष झाले अमरावतीकरांचं स्वप्न आहे। अमरावती रेव्हेन्यू मुख्यालयाचं ठिकाण आहे आणि याच ठिकाणी मेडिकल कॉलेज शासकीय मेडिकल कॉलेज नाही आहे। यामुळे अमरावतीकरांच्या मनात असंतोष आहे आणि या असंतोषाला भावना वाटच्या फोडण्यासाठी कृती समितीची स्थापना झाली होती। कंटिन्युअस आंदोलन झालंय। सध्या भारतीय जनता पार्टीने हा मुद्दा हातात घेतला असून अमरावतीला मेडिकल कॉलेज झालं पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत। आज भारतीय जनता पार्टीची अनुसूचित जाती मोर्चा, अनुसूचित जमाती मोर्चा आणि झोपडपट्टी आघाडी जे अमरावतीतील गरिबांचा प्रतिनिधित्व करतात, गरिबातील दलितांचं प्रतिनिधित्व करतात, आदिवासींचं प्रतिनिधित्व करतात, झोपडपट्टीवासियांचं प्रतिनिधित्व करतात, अशा सगळ्या मोर्चाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनता या ठिकाणी सामील झाली असून अमरावतीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे यासाठी निदर्शनं करत आहेत आणि कलेक्टरला निवेदन देणार आहे। यानंतरही जर शासकीय मेडिकल कॉलेजसाठी या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शासनाने निर्णय नाही घेतला तर अमरावती बंदचा आम्ही ठरवला आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे पुढच्या आठवड्यात अमरावती बंद केलं जाईल। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।